संतोष देशमुख हत्या प्रकरण. आरोपींच्या अर्जाला कोर्टाचा नकार. पुढील सुनावणी 22 जुलै रोजी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 22 जुलै रोजी पार पडणार आहे. आजच्या सुनावणीमध्ये आरोपीच्या वकिलांनी अनरिलाईड डॉक्युमेंटची यादी मागणीचा अर्ज कोर्टाने नामंजूर केला आहे. इतर 2 अर्जावर न्यायालयाने सरकारी पक्षाला काही सूचना दिलेल्या आहेत. त्यावर पुढच्या तारखेला लेखी उत्तर देणार आहोत, असं सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी सांगितलं. तर निशाणी क्रमांक 211, 12 आणि 13 या संदर्भात एकत्र चार्जशीट करता येत नाही, असा आरोपी पक्षाच्या वतीने जो अर्ज करण्यात आला होता त्यावर सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आलेला आहे. त्या अर्जावर आरोपी पक्षाच्या वतीने युक्तिवाद करण्यासाठी वेळ मागण्यात आला. त्यांवर कोर्टाने पुढची तारीख 22 जुलै रोजी आहे, अशी माहिती सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी दिली. काय संपूर्ण प्रक्रिया? बचाव पक्षाच्या वतीने अनरिलाईड डॉक्युमेंटची यादी मागितलेली होती. तशी अशी कुठली यादी देता येत नाही असं आमचं म्हणणं होतं. ज्या कागदावर आम्ही विश्वास ठेवतो त्याच कागदाच्या अनुषंगाने आम्ही पुरावा दिला जातो. तर त्यांचा जो अर्ज होता तो नामंजूर करण्यात आलेला आहे. इतर 2 अर्जावर आम्हाला काही न्यायालयाने काही सूचना केलेल्या आहेत. त्याचं आम्ही उत्तर पुढच्या तारखेला देऊ. मात्र वारंवार आणि दुसऱ्या जे निशाणी क्रमांक 211, 12 आणि 13वर जे अर्ज होते की एकत्र चार्जशीट करता येत नाही, त्याच्यावर माझं म्हणणं मी दिलेलं होतं. माझी आर्ग्युमेंटही मी गेल्या तारखेला केलेली होती की एकत्रित चार्जशीट करता येतं. उच्च न्यायालयात हा मुद्दा याच प्रकरणात डिसाईड झालेला आहे. तरी परंतु त्यांनी आज त्या मुद्द्यावर अर्ज विवेचन करण्यासाठी त्यांनी वेळ मागितला. लेखी अर्ज देऊन वेळ मागितला. न्यायालयाने त्यांना 22 तारीख दिलेली आहे. डिले करण्याचा प्रयत्न केला असं माझं म्हणणं मी आज माझं म्हणणंही दिलं आहे की माझी आर्ग्युमेंट झालेली असताना सुद्धा त्यांनी डिले करण्यासाठी पुन्हा आज अर्जमेंटचा अर्ज दिला आहे.